बातमी लस कल्याणाची या लसीकरणासाठीच्या खास मोहिमेची। ZMQ संस्थेच्या या मोहिमेमध्ये अनेक समाजसेवक झपाटून काम करत आहेत। पाहुयात अशाच एका लसीकरण चॅम्पियनची ही कहाणी। बालकांचं आयुष्य सुदृढ व्हावं म्हणून लसीकरण महत्त्वाचं ठरतं आणि लसीकरणाच्या जनजागृतीसाठी कल्याणमध्ये घर घर टीका लस कल्याणाची मोहीम राबवली जाते। ZMQ संस्था, कल्याण डोंबिवली महापालिका आणि पुढारी मीडिया संयुक्तपणे कल्याणमध्ये मोहीम राबवतात। या मोहिमेचे हिरो आहेत तिथले समाजसेवक। कोणी रिक्षा चालक आहे, कोणी मेडिकल स्टोअर्स मालक आहे, तर कोणी गृहिणी। आपल्या विभागात अधिकाधिक लसीकरण व्हावं आणि मुलांचं आयुष्य सुदृढ व्हावं यासाठी ते झटतात। हे आहेत विशाल म्हस्के। रिक्षा चालक म्हणून काम करणारे विशाल म्हस्के कल्याणमधल्या रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्षही आहेत। पण एवढ्यावरच ते थांबलेले नाहीत। आरोग्याच्या क्षेत्रात ते महत्त्वाचं काम करतात। ZMQ डेव्हलपमेंट टीमच्या मार्गदर्शनानंतर विशाल लसीकरण मोहिमेत सहभागी झालेच, तर त्यासाठी पायाला भिंगरी लावून विभागात फिरूही लागले। या मोहिमेत ते लसीकरणाचं महत्त्व लोकांना पटवून देत आहेत। या माध्यमातून मी आरोग्य चष्मा शिबिर सर्व शिबिर आम्ही लावतो आणि आमच्या एरियातील समाजातील सर्व लोकांना लसीकरणाच्या माहिती देत असतो, जेणेकरून जास्ती करून गरोदर महिला आणि आता आम्ही लसीकरणचा ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे। विशाल म्हस्के आपल्या विभागात फिरतात, समाज मंदिरात जातात, घरोघरी फिरतात आणि लस कल्याणाची या मोहिमेबद्दल सांगून लसीकरणाचं महत्त्व पटवून देतात। त्यांना संपर्कात आणून आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो किंवा वेळोवेळी त्या बाळाला किंवा त्या बाळाच्या आईला यांना लस देणे, सगळं त्यांना समजावून माहिती देणे ते आपण करू शकतो। घर घर टीका लस कल्याणाची या मोहिमेला गती देण्यासाठी ते आपल्या व्यवसायातून खास वेळ काढतात। लसीकरणाचं महत्त्व ओळखून त्यांनी समाजव्रत म्हणून जनजागृतीचं काम हाती घेतलंय। त्यांच्यासारख्या समाजसेवकांमुळेच सरकारी पातळीवरच्या योजना प्रत्यक्ष तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यास आणखी हातभार लागतो।